नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज. सामान्य जनतेचा आवाज. फलटण शहरातील गावगुंडांच्याकडून व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना होत असलेल्या मारहाणीबाबत रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी शंकर मार्केट येथे हिरण वाळे बंधूंना झालेल्या मारहाणीबाबत आणि मंगळवारी 24 फेब्रुवारी 2026 रोजी रविवार पेठ येथील हिंदुस्तान हार्डवेअरचे व्यापारी पटेल बंधूंना झालेल्या विनाकारण दहशत निर्माण करून मारहाणीबाबतच्या निषेधार्थ फलटण शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने बुधवारी 25 फेब्रुवारी सकाळी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे 9 वाजता एकत्र येऊन पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले व गावगुंडांच्या निंदनीय कृतीचा निषेध करण्यात आला. कालची आणि परवाची फलटण शहरामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या फार निंदनीय आहेत. ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे त्या गोष्टी ह्या 15 दिवसात घडत आहेत. त्यामुळं व्यापारी वर्ग असेल, सामान्य नागरिक असेल, हे फार भीतीच्या वातावरणात आहे. आणि व्यापारी व्यापार करत असताना व्यापाराच्या अडचणी आणि व्यापाऱ्याच्यावरची काही गोष्टीचे दडपण हे सध्या इतकं वाढलेलं आहे. त्यामुळं फलटणमध्ये इतकी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि यामध्ये जर अशा गोष्टी घडत असतील, परवाचा हिरणवाळे कुटुंबावर झालेला हल्ला असो किंवा कालचा पटेल कुटुंबावर झालेला हल्ला असो, त्या फार गोष्टी मनाला वेदना लावणार आहेत. आणि त्या गोष्टीमुळे फलटणमधील व्यापारी आणि व्यापार वर्ग असतील, सामान्य नागरिक असतील, सर्वसामान्य लोक असतील किंवा व्यापारासाठी फलटणमध्ये बाहेर तालुक्यात येणारी माणसं असतील, त्यांच्यावर फार भीतीचं सावट निर्माण झालेलं आहे. तर पोलीस प्रशासनानं या गोष्टीमध्ये गांभीर्याने लक्ष घालून जे मागच्या 2-3 वर्षामध्ये जे पोलिसाची शिस्त बसलेली होती ही ह्या वर्षभरामध्ये फार विस्कटलेली आहे असं दिसायला लागलेलं आहे. आणि यामध्ये सामान्य लोकांवर जे अत्याचार होत आहेत ह्या गोष्टीचं पोलिसांनी किंवा पोलीस प्रशासनाने वरच्या पातळीवर लक्ष घालून त्या गोष्टीमध्ये ह्या लोकांना संरक्षण देणं गरजेचं आहे, व्यापाऱ्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे धुळ्यामध्ये, नाशिकमध्ये जी अशा प्रवृत्तीच्या लोकांची दिंड काढलेली आहे, अशा दिंड काढलेल्या लोकांप्रमाणे आपल्या फलटण शहरामध्ये पण फलटण शहर हे कायद्याचं माहेरघर अशा पद्धतीने दोष वाक्य करून ह्या सगळं आरोपींना रस्त्यांनी दिंड काढली पाहिजे ही माझी मनापासून विनंती आहे प्रशासनाला. आणि आपण सर्व बऱ्याच वेळा अशा घटना घडण्यात झालेल्या आहेत. त्यातून पोलीस स्टेशननी चांगलं काम केलेलं आहे, नाही अशातला भाग नाही. परंतु हल्लीच्या 2-3 वर्षामध्ये पोलीस स्टेशनचं थोडंसं काम कमी पडतं आहे असं दिसतं आहे. यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. ज्यावेळेस KPI राजेंद्र मोरे साहेब होते, त्यांनी येथील फलटणमधील गुंडांना आणि रोड रोमिओंना अत्यंत चांगल्या प्रकारे शिस्त लावून वचक बसवला होता, धाक बसवला होता पोलीस स्टेशनचा. त्या पद्धतीनं पुन्हा होणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी घडत असताना जे सारखं नेहमी व्यापारी संघटनेच्या काय झालं किंवा कुठंही काय झालं फलटणमध्ये तर व्यापाऱ्यांची दुकानं बंद ठेवून तो निषेध केला जातो. तर ह्यातून हा मार्ग निघेल असं मला वाटत नाही. यासाठी जे कोणाच्यावरती घटना होईल हे सर्वांनी एकत्र येऊन प्रशासकीय कामकाज बंद पाडणं आणि त्यांच्यावरती ते गोष्टीचा प्रभाव टाकणं, या माध्यमातून ह्या गोष्टी वाढवणं आणि प्रशासनाला याची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. कारण व्यापारी बंद करतो मान्य, व्यापाऱ्यांनी बंद करून होतं काय, त्याचंच नुकसान होतं. त्याच्यात असणारे 4 कामगारांचं नुकसान होतं, त्यांची उपजीविकेची साधनं सगळी बंद पडतात. अशा ह्याच्यात प्रशासकालाही एकदा कळू द्या की तहसीलदारलं काम बंद पडल्यानंतर काय होतं. या व्यापाऱ्यांवरती अन्याय झाल्यानंतर त्यांची आज दहशत, ती रात्रभर झोपले नसतील. ज्यांना मारहाण झाली त्यांच्या घरच्यांना झोप नाही. त्या आज 2 जण आहेत, त्या अत्यावस्थेत होत्या. आता ते व्यवस्थित असतील तरी त्यांच्या मनातली दहशत ही कायम राहणार आहेत. इथून पुढे ते कोणालाही बोलताना 10 वेळा विचार करणार. मग असं जर काय ह्या घटना घडत असतील तर याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा ब्रेक लागला पाहिजे. आम्ही फलटण व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सर्व व्यापारी असोसिएशन जरी वेगळे असले तरी एका छताखाली आम्ही काम करत असतो. काम तुमचं आहे, व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याचं काम करतील, तुम्ही तुमचे काम करा ही माझी विनंती राहील.
यामध्ये साहेब आमचं कुठेही तुम्ही निष्क्रिय आहात अशा पद्धतीची कुठली भूमिका नाही. आमची भूमिका एवढीच की झालं हे ठीक आहे, आज त्यातनं वाचलं, पण पुढं जाऊन ह्या गोष्टी वारंवार व्यापाऱ्यांच्या बाबतीत घडू नयेत. पटेल कुटुंबीय हे कुटुंबीय कधीच कुणाच्या आध्यात मध्यात नसतं. हिरणवाळे कुटुंबीय हे स्वतः कष्ट करून त्या ठिकाणी मेकॅनिकलचं काम करून जगत असतं. अशा माणसांच्या बाबतीत घडत असेल तर साहेब सर्वसामान्य गप बसू शकणार नाही. शांत होते सगळे. सर्वांना जय जिनेंद्र आणि नमस्कार. काल फलटण शहरामध्ये एक घटित घटना घडलेली आहे. हिंदुस्तान हार्डवेअरचे पटेल ग्रुप यांच्यावर थोडीसे दमदाटी देऊन आणि यावरच्या शिव्या देऊन जो घटना घडलेली आहे आणि व्यापाऱ्यांना दहशत माजवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे फलटण शहरातील सर्वच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तत्पूर्वी 2 दिवसापूर्वी सुद्धा शंकर मार्केट या ठिकाणी हिरणवाळे बंधूंवर असाच हल्ला झाला होता. त्यामुळे सुद्धा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर या दोन्ही घटनांच्या प्रादुर्भावाने शहरामध्ये शांतता राखण्यासाठी आणि पोलिसांनी कारवाई करण्यासंदर्भात हे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी इथे जमलेलो आहोत. तर त्यामध्ये पोलीस प्रशासनाने मुख्य भूमिका बजावावी आणि व्यापाऱ्यांमध्ये शांततेचं वातावरण आणि बाजारपेठ फलटणची कशी सुरळीत चालेल यासाठी प्रयत्न करावे. 55च्या ह्याच्या कारवाईनुसार आणि तो काही प्रस्ताव आपल्याकडे अजूनही प्रोसेसमध्ये आहे. जे गुंड आहेत किंवा ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती ते कारवाईचे प्रस्तावही प्रोसेसमध्ये आहे. त्याचबरोबर जो मागच्या एक 10 दिवसामध्ये जो गुन्हा घडला त्या चेन स्नॅचिंग रॉबरीचा एका व्यापाऱ्यावरती, ते बी व्यापारी उद्योग ठीक आहे, आपल्या हद्दीतले नसले तरीसुद्धा ते एक उद्योगच होते. तरीसुद्धा त्यांची चैन आपण 20 तोळे जे असेल किंवा त्यांच्यावर ज्यांनी वेगळ्या प्रकारे खंडणीसारखा प्रकार केला होता त्यातले 10 रुपये आपण 1-2 दिवसामध्ये अटक करून त्यांची PCR वगैरे जे आहे ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यांच्यावरही चांगल्या प्रकारे त्यामध्ये रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. आता ह्याच्यामध्येही काय रेकॉर्डवरचे आहेत त्या पद्धतीनेच त्यांना ट्रीट केलं जाईल. आणि कालचा जो प्रकार झाला तोही आरोपीला आपण तात्काळ 10-15 मिनिटामध्येच आपल्या गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी आणून जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये करतोय आपण त्यांच्यावरती. व्यापारी बांधवांनी त्याप्रमाणे तक्रार आपण सांगितल्याप्रमाणे दिलेली आहे. तर इथून पुढेही अगदी बरोबर आहे, तुमच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला निश्चितपणे पोलीस प्रशासन उतरेल आणि त्या पद्धतीनं आपण करतोय. बाई पेट्रोलिंग वगैरे सायंकाळी आमचं असतंय, सकाळची नाकाबंदी असते. त्याचबरोबर आम्ही स्वतःही फील्डवर राहून आम्ही 2-4 दिवसापासून ज्या आवाज करणाऱ्या गाड्या आहेत किंवा जे सायलेन्सरच्या गाड्या आहेत ते सुद्धा आपण आणतोय, कारवाई करतोय. त्याची एक सविस्तर प्रेस नोटही आपण जारी करणार आहोत. पण त्या सर्व कारवाई झाल्यानंतर करावी म्हणून ते अद्यापर्यंत केलेली नाही, परंतु दररोज गाड्या आणण्याचा आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं चालू आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये जे असे करतात त्या ठिकाणी सुद्धा साध्या वेशामध्ये असतील. त्याचबरोबर आपले अचानक नाकाबंदी लावून तिथंसुद्धा अजूनही स्ट्रॉंग कारवाई करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निश्चितपणे केली जाईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही कठोर पावलं उचलणं पोलीस प्रशासन आमच्याकडून व माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे केलं जाईल. आणि कुठल्याही व्यापाऱ्यावरती असे इथून पुढे होऊ नये त्यासाठी मी काली माझा पर्सनल मोबाईल नंबर असेल, त्याचबरोबर डायल 112चा असेल, आमच्या गुन्हे शोध पथकाचे काय अंमलदारांचा असेल, गोपनीय अंमलदारांचा असेल नंबर आपण व्यापाऱ्यांच्या ग्रुपवरती अध्यक्षांच्या माध्यमातून टाकलेला आहे. त्यांनी कधी काय होतं 112ला लागत नाही कधी, त्यामुळं विविध पर्याय उपलब्ध असावेत जे पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी. त्यासाठी माझ्या पर्सनल मोबाईलवरती करू शकता, आमच्या अंमलदाराच्या मोबाईलवरती करू शकता, पोलीस स्टेशनच्या मोबाईलवरती करू शकता. अशा पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला जर घटनेची माहिती मिळाली तर त्या ठिकाणी आपल्याला लवकर प्रतिसाद देता येईल, रिॲक्शन देता येईल आणि तात्काळ कारवाई करणं शक्य होईल. अशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन माझ्या आणि व्यापारी बांधवामध्ये घेऊया. आणि स्वतः मी आपल्याला बाय पेट्रोलिंग करताना अजून ॲक्टिव्हपणे त्यामध्ये हे करूया आणि तुम्हाला इथून पुढे असे कुठलेही गुन्हे घडू नयेत त्या दृष्टीने जेवढे काही प्रतिबंधात्मक होण्याच्या अगोदरच जे करता येईल ते 100% माझ्याकडून होईल. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.